मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय ठरणाऱ्या मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला अखेर वेग मिळालाय। महाराष्ट्र सागरी मंडळाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी प्रस्ताव विनंती म्हणजेच RFP जारी करण्यात आली असून प्रकल्प PPP मॉडेलवर राबवला जाणार आहे। मुंबईत दरवर्षी सुमारे 1.6 कोटी प्रवासी जल वाहतुकीचा वापर करतात। रस्ते आणि रेल्वेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी तसेच समुद्र मार्गाचा प्रभावी वापर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। कोची वॉटर मेट्रो लिमिटेडने केलेल्या अभ्यासानुसार विद्यमान मार्गावरील 20 टर्मिनलचे आधुनिकीकरण आणि 12 नवीन मार्गांवर 24 टर्मिनल्स उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे। त्यानुसारच महाराष्ट्र सागरी मंडळाने पुढील पावले उचलली आहेत। नियुक्त होणारा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आराखडा तयार करणे, खरेदी प्रक्रिया, बांधकामाचे पर्यवेक्षण आणि आपत्कालीन सुविधांच्या उभारणीसाठी समन्वय साधणार आहे। तर पायाभूत सुविधा उभारणी MMB कडून केली जाणार असून बोटींची खरेदी, संचालन आणि देखभाल खासगी कंपन्यांकडून केली जाणार आहे। या प्रकल्पांतर्गत वर्सोवा मड, मार्वे मनोरी, गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा, बेलापूर नेरूळ यांसारख्या विद्यमान मार्गांचे आधुनिकीकरण होणार आहे। तर वसई, मीरा भाईंदर, वाशी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गेटवे वाशी, कल्याण डोंबिवली ते ठाणे परिसर अशा महत्त्वाच्या नवीन मार्गांचीही उभारणी केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 16 मार्ग आणि 26 टर्मिनल्स विकसित करण्यात येणार असून यामध्ये 8 विद्यमान मार्गांचे आधुनिकीकरण आणि 8 नवीन मार्गांचा समावेश असेल। मुंबई वॉटर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी होईल आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला मोठी चालना मिळेल। एकूणच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा भाईंदर यांना जलमार्गाने जोडणारा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवे, आधुनिक आणि शाश्वत पर्व सुरू करणारा ठरणार आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।